सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराची यात्रा अर्थात गड्डा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। मानाच्या 7 नंदीध्वजांच्या मिरवणुकीने यात्रा सुरुवात झाली। यात्रेदरम्यान शहरातील 68व्या शिवलिंगांना तेलाभिषेक घातला जाणार आहे। या यात्रेसाठी सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक दाखल झालेले आहेत आणि या यात्रेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पे यांनी। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। सोलापूर शहरातील हिरेपूवाड्यामध्ये यंदी मजनाचा कार्यक्रम झाला आणि आता तेथून विधिवत पूजा करून या यात्रेला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो झी24च्या माध्यमातून सोलापुरातील मानाचे हे 7 नंदीध्वज आहेत आणि हे आता नंदीध्वज जे आहेत ते 68 लिंग प्रदक्षिणासाठी जाणार आहेत आणि सिद्धेश्वर जी यात्रा आहे गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे, आज देखील जोपासल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये बाराबंदीच्या विशेष पोशाखामध्ये सिद्धेश्वर भक्त हे या 68 लिंगसाठी या यात्रेत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातला सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे अक्षता सोहळा जो उद्याच्या दिवशी पार पडत असतो आणि त्या अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल अशा विविध राज्यातून जे भक्तगण आहेत मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात आणि आता ही जी यात्रा आहे ती आता 68 लिंग प्रदक्षिणासाठी जात आहे आणि हजारोंच्या संख्येने सोलापूरकर यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर।